अमृतसर जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात, लवकरच राज्यातील विमानतळ सुरू करण्यात येतील, ओमर अब्दुल्ला यांची माहिती। अमृतसरमध्ये नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना, खबरदारीचा उपाय म्हणून अमृतसरमध्ये रेड अलर्ट। पाकिस्तानकडून 3 तासात युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाककडून गोळीबार, भारताकडूनही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर। पाककडून काल रात्री भारतातील 26 ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न, पाकच्या हल्ल्याला भारतीय लष्कराचं जोरदार प्रत्युत्तर, भारताकडून पाकच्या 11 एअरबेस लष्करी तळांवर हल्ला। पाकिस्तानकडून युद्धबंदी सामंजस्य कराराचं उल्लंघन, पाक सरकारनं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन अतिक्रमणं थांबवावं, कारवाई करावी, परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला सुनावलं। पाकिस्तानच्या हालचालींवर भारतीय सैन्याची करडी नजर, युद्धविरामाचं उल्लंघन झाल्यास भारतीय सैन्यांना उत्तर देण्यास सूट, कडक पावलं उचलण्याचे आदेश दिलेत, परराष्ट्र मंत्रालयाचा पाकला इशारा। लष्करावर पाकिस्तान सरकारचं नियंत्रण नसल्याचं पुन्हा सिद्ध, श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज, युद्धबंदीचं काय झालं, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांचा पाकला सवाल। भारत पाकिस्तानकडून परस्पर संमतीनं युद्धविराम, युद्धविरामासाठी पाकच्या डीजीएमओचा फोन, भारताकडून आपल्या अटी शर्थींवर युद्धविरामाचा निर्णय, 12 तारखेला पुन्हा दोन्ही डीजीएमओंमध्ये चर्चा होणार। दहशतवादी हल्ला भारताविरोधातील युद्धाची कृती समजली जाणार, कोणतंही दहशतवादी कृत्य ऍक्ट ऑफ वॉर असणार, भारत सरकारचा मोठा निर्णय। युद्धविरामानंतर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पाऊण तास बैठक, राजनाथ सिंह, अजित डोवालांसह सीडीएस प्रमुख उपस्थित, तिन्ही सेनेचे प्रमुखांचीही बैठकीसाठी हजेरी। भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध थांबवण्याबाबत सामंजस्य करार, पण दहशतवादाविरोधात कारवाई थांबणार नाही, शस्त्रसंधीनंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकला ठणकावलं। काश्मीरमधील आरएसपुरा सेक्टरमध्ये बीएसएफचे उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज शहीद, तर राजौरीमधील गोळीबारात हिमाचल प्रदेशचे सुभेदार मेजर पवन कुमार यांना वीरमरण। पुतळ्याची शेपूट वाकडी ती वाकडीच, पाकच्या युद्धविराम उल्लंघनानंतर क्रिकेटर वीरेंद्र सेहवागचं ट्विट। ऑपरेशन सिंदूरवर अमिताभ बच्चन यांचं ट्विट, अमिताभ बच्चन यांनी वडिलांची अग्निपथ कविता ट्विट केली। भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस अलर्ट मोडवर, वेगवेगळ्या महत्त्वाच्या भागात पोलिसांचा रूट मार्च। भारतानं पाकिस्तानचे 11 एअरबेस उडवले, पाकिस्तानच्या करदू, जकोकाबाद आणि गुलारी एअरबेसचं प्रचंड नुकसान, भारतीय सैन्याची माहिती। भारत पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई थांबवण्यावर एकमत, मात्र सिंधू जलकरार स्थगितीचा भारताचा निर्णय कायम, 12 तारखेला डीजीएमओंमध्ये केवळ युद्धसंदर्भातच चर्चा होणार। युद्धविरामानंतर पाकिस्तानमध्ये विमानसेवा सुरू, कालपासून पाकिस्तानमध्ये विमानसेवा बंद होती। युद्धविरामासंदर्भात काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीची मागणी, संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा, 18 दिवसांच्या घटनाक्रमाची माहिती द्या, काँग्रेस नेते जयराम रमेश यांची सरकारकडे मागणी। रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष थांबण्याची शक्यता, संघर्ष थांबवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा झेलेन्स्कींना प्रस्ताव, पूर्व अटींशिवाय चर्चेला तयार, व्लादिमीर पुतीन यांची ग्वाही। जालना जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई, 137 टँकरने पाणीपुरवठा, बदनापूर तालुक्यात सर्वाधिक 98 टँकरने पाणीपुरवठा सुरू। राज्यात 11वी प्रवेशासाठी 16,76,000 जागा, यंदापासून 11वीसाठी राज्यात केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा, उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय, यंदा नैऋत्य मोसमी पाऊस नियोजित वेळेत भारतात दाखल होण्याची चिन्ह। आयपीएल सुरू करण्यासंदर्भात बीसीसीआय आज निर्णय घेण्याची शक्यता, भारत पाक तणावामुळे आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलं होतं।